ज्याच्यामध्ये म्हणजे तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो. मग बाहेर आता ज्यावेळेस माणूस मांसाहार करतो, तो बाहेर कुठल्या प्रकारचा मांसाहार केला जातो, काय खाऊ घातलं जातं, त्याच्यामध्ये शेळी आहे, बकरा आहे, कोंबडा आहे, जे काय असेल ते खरोखर तेच आहे का? आता बऱ्याचशा ठिकाणी मांसाहारामध्ये कुत्रे, डुक्कर, मांजर हे खाऊ घालणे चालू आहे. म्हणजे काय होतं की ते अनावश्यक आहे. ज्या गोष्टी खायला नाही पाहिजे ते माणसं खायला लागलेली आहेत. त्याच्यामध्ये मदिरापान असेल, दारू पिणे, ते चरस, गांजा, गुटखा असे वेगवेगळे स्वरूपाचं व्यसनं आजच्या काळामध्ये झालेली आहेत. आणि यामुळे काय झालं की माणूस 30, 35, 28 अशा कालावधीमध्ये कोणाचा हृदयाचा प्रॉब्लेम, कोणाचा बी पी, शुगर असे म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम, असे अनेक आजार उद्भवत आहेत. पूर्वीच्या काळी जसे आज आपण हार्ट अटॅक म्हणतो, याला स्तंभकवात म्हटलं जायचं किंवा हृदयविकाराचा झटका म्हटलं जायचं, किंवा जे शुगर आहे त्या शुगरला मधुमेह म्हटलं जायचं. म्हणजे मराठी नावं ही वेगळी आहे. आयुर्वेदामध्ये या प्रत्येक आजाराला विशिष्ट अशा प्रकारचं नाव त्या काळामध्ये होतं. परंतु हे कधी होते आजार की एखाद्या माणसाचं 100-125 वर्ष वय झाल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये ही अशा प्रकारची आजाराची लक्षणं त्या काळामध्ये जाणवायची. म्हणजे 50-60 ओलांडल्यानंतर जी आज आपल्याला 30-28 या कालावधीमध्ये आजार जाणवत आहेत, ती आजार त्यावेळेस 60-65-70 ओलांडल्यानंतर असे आजार जाणवायचे. तर मग पूर्वीच्या लोकांचं जीवनमान कसं होतं? तर पूर्वीच्या लोकांचं जीवनमान हे सकाळी उठल्यापासून, सकाळी ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3:30-4 वाजता उठायचे. म्हणजे लास्ट माणूस 5:30-5च्या दरम्यान उठायचा. सूर्य उदयापूर्वी सर्वजण उठायचे. त्यानंतर जे काही दिनचर्या असायची, व्यायाम वगैरे, सूर्यनमस्कार वगैरे जे काय असायचं ते केलं जायचं. आणि त्यानंतर थंड पाण्याने स्नान केलं जायचं, आंघोळ केल्या जायची. म्हणजे कधी कधी तर सूर्यप्रकाशामध्येच काय करायचे, उघड्यावरच आंघोळी करायचे. आता ते बाथरूम काय निघलं आहे, संडास काय निघलं आहे, आणि दिनचर्या अशा प्रकारची त्यांची सुरू व्हायची. लिंबाच्या काडीने दात